उमरखेड़ से 12 किलोमीटर अंतर पर आने वाला एक गांव। इस गांव में शमशान भूमि के लिए जिला वार्षिक योजना अंतर्गत एक रोड किया जा रहा था। शमशान भूमि तरफ जाने वाला रोड ऐसा कहा जाता है, योजना के ऊपर ऐसा उल्लेखित किया गया है। लेकिन ये रोड गायब है। ये रोड कैसे गायब हुआ, क्यों गायब हुआ, ये हमें नहीं पता। इस गांव के लोगों का कहना ऐसा है की हे रोड चोरीला गेलं। गावाच्या लोकांचं म्हणणं असं आहे मराठीमध्ये की हे रोड चोरीला गेलं आणि हे रोड केव्हा होणार आम्हाला माहीत नाही। इथं तुम्हाला कोणाला विचारायचं असेल तर तुम्ही हे आमच्या ग्रामसेवकाला आणि आमच्या सरपंचाला विचारा। अब ये गांव के लोगों का कहना ऐसा है कि आप सरपंच से पूछिए या हमारे ग्रामसेवक से पूछिए, कौन इस रोड को बनाया नहीं बनाया हमें कुछ पता नहीं। गांव के सर्वसाधारण लोगों का ऐसा कहना है। भैया ये रोड कहाँ पर गया? शमशान भूमि के लिए जो रोड बना था वो कहाँ पर गया भैया रोड? वो सरपंच को मालूम, वो ग्राम सेवक को मालूम। दादा आपला नाव काय और आपला गाव कोणता? हो का? हाँ, माधव तुकाराम शिराळे, राणा धानोरा। आपले हे जे गावातला रोड मंजूर झाला होता हो, ते रोड झाला की नाही झाला? नाही झालं। आणि या रोडचे काम कोणत्या ठेकेदाराने घेतले व कोण काम केलं आपल्याला काय माहिती आहे का याच्याविषयी? मला ठेकेदाराचं नाव माहित नाही। ठीक आहे काका, आपल्या गावात जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 10 लाख रुपयाचा रोड मंजूर झाला होता। हो शमशान भूमीकडे जाणारा रस्ता। हो आता आपल्या गावात आम्ही येऊन पाहिलं, शमशान भूमीकडे जाणारा रस्ता तुमच्या पाठीमागे शमशान भूमी दिसायली हो आणि या गावातून रस्ता यायला, हो या रस्ता तर दिसण्या गेला। या रस्त्याची जागा नावावर पैसे उचलून खाल्ले। हो, याचं तुमचं म्हणणं काय आहे याच्यात? याची चौकशी व्हायला पाहिजे। तुम्ही सरपंच आणि ग्रामसेवकला बोलले नाही का तुम्ही? हा? सरपंच आणि ग्रामसेवकला बोलले नाही का तुम्ही? नाही, आम्ही बोललो होतो, मात्र आम्हाला म्हणले की बा गाववाल्याचे असं तसं ठेकेदार दुसराच आहे, आम्हाला बाकीचं काही घेणे देणं नाही। ते किसन पवार यानं पाहून आमच्या ठेका त्याने दुसरीकडे राबवलेला आहे, तर त्याने ते आमचा तर बद्दल प्रस्तावासाठी यांनी कोणाचे आदेश किंवा मंजूर घेतली का? या रस्ता दुसरीकडे टाकायसाठी कोणाकडून आदेश घेतले का? नाही, आम्ही शेतकऱ्यांना कोणा सरपंच ग्रामसेवकनं किंवा ठराव दिला का? तर मग जे ठिकाणी रस्ता मंजूर झाला होता त्या ठिकाणी रस्ता का केला नाही त्या ठेकेदारांनी आणि ग्रामसेवक सरपंचांनी? आमचं म्हणणं तेच आहे, ते चौकशी व्हावं। आणि दलित वस्तीचा रस्ता समशम भूमीचा रस्ता असल्यामुळे त्याने दुसरीकडे राबविला। तुमचा रस्ता जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 10 लाख रुपयाचा रस्ता आहे, शमशान भूमीकडे जाणारा रस्ता। तर या रस्ता झाला नाही, तुम्ही सरपंच आणि ग्रामसेवकला बोलले की या रस्ता का झाला नाही बा आपल्या शमशान भूमीकडे जाण्यासाठी? बोललो होतो, त्याने आमचं न ऐकण्यावर घेतलं। फक्त शेतकऱ्याला हे हद कायम करून पार शिवपर्यंत शेतकऱ्याला पैसे देऊन पांढरा रस्ता टाकला होता। फक्त आम्हाला माहिती मिळाली, जसं आम्ही आलो, आम्ही याची परमा पाहिली, शमशान भूमीकडे जाणारा पाय रस्ता करण्यात यावे म्हणून असं याच्यावर आदेशवर आहे, त्या परमावर। आता जेव्हा आम्ही बीडीओला आणि डिप्टीला विचारले तर ते म्हणते रस्ता झाला आणि बिलही निघला। आम्ही येऊन पाहायलो तर रस्ताही नाही आणि काही नाही। रस्ता झाला तुमचं म्हणणं काय आहे? रस्ता चोरी गेला। चोरी गेला आणि याची चौकशी लवकर झाली पाहिजे। जे याच्यात दोषी आहे ठेकेदार, अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे। ये रोड जिला वार्षिक योजना अंतर्गत किया जा रहा था। इस योजना के अंदर जो काम किया गया, कोई काम ना करते हुए बिल निकाले गए और इसके अंदर तुम्हारे इंजीनियर हो, ठेकेदार हो और आदि कर्मचारी अधिकारी का संगनमत कर ये काम किया गया और बिल निकाले गए। शासन के साथ 420 का काम किया गया।